आणि चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी अभिषेक मार्फत. लाईव्ह स्ट्रीमिंग जर बघितलं जेटीसी लाईव्हच्या माध्यमातून हे सामने आपण लाईव्ह पाहू शकतोय. पुन्हा एकदा अभिषेक इथे मात्र थोडस आगळा वेगळा प्रयत्न केला होता, त्याचंच दडपण लगेच गोलंदाजावर येतंय. चेंडू जातोय अवांतर. आजच्या दिवसातील पहिला स्क्वेअर मारा आणि अवांतर धावेने धावफलक पुढे हरकतोय. धावा झालेत त्या म्हणजे 2. आजचा दिवस जर बघितला तर वेगवेगळे परिसरातील मीरा भाईंदर मधील संघ आपल्याला खेळताना दिसणार आहेत. जर मंचाकडे लक्ष दिलं तर सर्व मान्यवर अमृततुल्य चहाचा आस्वाद घेताना दिसत आहेत. इथे मात्र चांगली अपील होते, परंतु पंच आपल्या जागी स्थिर आहेत. चेंडू जातोय निर्धाव. आयोजकांमार्फत अतिशय सुंदर असा अमृततुल्य चहा उपलब्ध करून दिला जातोय, त्यांचं देखील मी आभार मानेन. पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय अभिषेक मंडलिया. सामनाकडे अराफात यांना पुढचा चेंडू रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी मला वाटतंय चांगली झाली होती, परंतु गॅदर व्यवस्थित झालं नाही, त्यामुळे चेंडू जातोय अजून एक निर्धाव. धावबादची संधी निर्माण झाली होती, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला स्थान नसतंय. जे तुम्हाला करायचं असतंय ते ऑन फील्ड करायचं असतं, त्यामुळे चेंडू हा जातोय निर्धाव. धावसंख्या झाले 2. चेंडू टाकून झाले ते म्हणजे 4. पुन्हा एकदा अभिषेक. इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू आणि पहिला धक्का बसतोय तो म्हणजे मर्कज बॉयज संघाला. इज गॉन. यस डीजे. धन्यवाद डीजे. नवीन फलंदाज मैदानात संजू येत आहेत. संजू नवीन फलंदाज. एक संजू इथे दिसत आहेत. एक संजू ते म्हणजे इंडियन टीम मध्ये T20 स्क्वॉड मध्ये असतात, ते म्हणजे संजू सॅमसन. इथे मात्र मला वाटतंय चूक घडते. यस पंच हितेश ऍक्शन मध्ये येतात. 1+1 मला वाटतंय 2 धावा बोनसच्या रूपाने दिल्या जात आहेत. या 2 धावांनी धावा पुढे सरकते. धावा झाले तर 4. शेवटचा चेंडू आहे बघा तुषार सर, काही चुकी झाली. एक शेवटचा चेंडू होता, परंतु तो चेंडू अवांतर हाताळला आणि त्याच्यावर 1+ धाव देखील गेली, त्यामुळे या 2 धावा नक्कीच मी बोनस म्हणेन. कालचा दिवस देखील असाच होता. अवांतर चेंडू भरपूर आपण पाहिले होते. पुन्हा एकदा अभिषेक. इथे मात्र थोडंसं शफल झाले. शेवटच्या क्षणी स्वीप करतायत. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मिळते. या दरम्यान षटक संपतंय पहिलं. धावा झालेत त्या म्हणजे 5. एक सावध सुरुवात मी म्हणेन, परंतु जमेची बाजू असेल ती म्हणजे वैष्णवी विलियम्स संघाची, ती म्हणजे 1 गडी बाद करण्यात त्यांना यश मिळाले. अराफात सारखा फलंदाज लवकर बाद झालाय. काय म्हणाल अभिषेक सर? षटक संपलंय पहिलं. धावा झालेत 5. गडी बाद झाले तो म्हणजे 1. खूपच चांगली सुरुवात. वैष्णवी 11 या संघाचं नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम अभिषेक मांडलिया यांनी निर्णय घेतलेला की आम्ही क्षेत्ररक्षण करणार, गोलंदाजी करणार, आणि तो निर्णय त्यांनी अतिशय सार्थक ठरवला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद आणि 5 धावा. अराफत सारखा एक चांगला खेळाडू माघारी परतलेला आहे 0 या संख्येवर. पण आता संपूर्ण जिम्मेदारी असणार आहे ती अनुभवी खेळाडू, जो मातीतल्या स्पिन क्रिकेट म्हणा, बॉक्स क्रिकेट म्हणा, टर्फ क्रिकेट म्हणा, या सगळ्या फॉर्मॅटमध्ये त्यांनी आपलं नाव लौकिक केलेलं असा ध्रुपद, जो स्वतः एक चांगल्या स्पर्धेचं आयोजनही करतो. पंचांची भूमिका देखील काल त्यांनी निभावलेली आहे. पण आज जेव्हा बॅट हातात येते तेव्हा त्याचं एक वेगळं कौशल्य आहे ते आपल्याला बघायला मिळतं. वैष्णवी संघ आपण एक गोष्टीचं निश्चितच पालन केलं पाहिजे. 5 षटकं हे 25 मिनिटांमध्ये पूर्ण झालेली पाहिजेत. हा नियम सर्वांसाठी आहे आणि या नियमाचं पालन सर्व संघांनी करायचं आहे. ही आपल्या सर्वांना एक प्रेमाची आणि कळकळीची विनंती आहे. 4 मिनिटांमध्ये 5 मिनिटांमध्ये आपण 1 षटक पूर्ण करा, ही माफक अपेक्षा सर्व आयोजकांकडून आहे. कारण की वेळेचं बंधन आहे, त्याचबरोबर संपूर्ण वातावरण आहे. जर आज चांगलं साथ मिळाली तर निश्चित आपण वेळेच्या आधी भाईंदरचा मानाचा चषक महाअंतिम फेरी 10 वाजायच्या आत
खेळण्याची सुरुवात करू अशी अपेक्षा आहे. नवीन गोलंदाज अर्थातच एक लोकप्रिय खेळाडू, आपला स्थानिक खेळाडू गणेश किणी. सुंदर चेंडू बॅकफुटवर येऊन फक्त पुश करो खुश रहो वाला फटका खेळलेला आहे. ध्रुपदला माहिती आहे की हळूवार होईना एक चांगला फॉर्ममध्ये आहे, त्याला स्लो अँड स्टेडीली इनिंग प्रोग्रेस करायचे. एक एक धावांची गती या ठिकाणी वाढत आहे. संजूचा एक स्विच हिट मारा, पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने तो चेंडू या ठिकाणी क्षेत्ररक्षक लाडवा यांनी चांगल्या पद्धतीने हाताळलेला आहे. अर्थातच एक एक धावांनी काहीसा फरक पडणार नाही वैष्णवी या संघाला. सुंदर हातात झेल घेतला असता, चिपकला असता, पण तो चिपकला नाही. अर्थातच एक चांगल्या लेंथवर गोलंदाजी करतोय गिणेश. त्याला माहिती आहे ध्रुपदची बॅटिंग स्टाईल काय आहे. पुन्हा एकदा स्वीटली टाइम मिळणार आहे. चौकार, 4 धावा. या चौकारासह धावांची गती ही 2 अंकांमध्ये पोहोचलेली आहे. 11-1 बाद. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे. 4 बॉलमध्ये 6 धावा आतापर्यंत जोडलेल्या आहेत ध्रुपद आणि संजूनी. ध्रुपदचा हा पहिला चौकार, आजच्या दिवसातला हा पहिला चौकार आपल्याला बघायला मिळाला. पुन्हा एकदा स्वीटली टाइम आणि अजून एक चौकार. हा होता चांगला ड्राईव्ह. मिळाले 4. आपण रिप्लेमध्ये बघितलं की सागरनी तो एफर्ट चांगली टाकली गेलेली, पण जी जंप होती ती चुकीच्या टायमावर आणि बॉल त्याच्या बॉडीच्या खालून तो चेंडू गेला. ध्रुपदला अजून एक चौकार मिळाला. धावांची गती पोचली ती 15वर. बघा, प्रत्येक मिनिटं प्रत्येक सेकंड वैष्णवी संघाला फार महत्त्वाचे असणार आहे. 25 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकांचा खेळ पूर्ण करायचा आहे. 2 लागोपाठ चौकार मारले आहेत. ध्रुपदनी आपली जी टेक्निकॅलिटीज आहे, बॅटिंग स्किल्स आहे, त्याचं एक ज्वलंत उदाहरण आपल्या या भाईंदरचा मानाचा चषकमध्ये दाखवलेला आहे. शेवटचा चेंडू गणेश किणी. खूप सुरेख चेंडू, अचूक टप्पा साधला. निर्धाव चेंडू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15-1 बाद. मार्कस बॉईज. नक्कीच सर, जर बघायला गेला तर धावा झालेत त्या म्हणजे 15. 2 चौकार मागच्या षटकामध्ये आपण पाहिले, परंतु ते चौकार कधी आले? तुमच्याकडनं एक चूक झाली, ती म्हणजे तुमच्याकडनं झेल सुटला. ध्रुपद सारख्या फलंदाज जर तुम्ही झेल सोडाल तर नक्कीच त्याची किंमत तुम्हाला चुकवावी लागणार आहे, आणि ती मला वाटतं आत्तापर्यंत 2 चौक्यांनी चुकवलेली आहे. अजूनही भरपूर षटकं शिल्लक आहेत. 2 षटकं झालेत, अजून 3 षटकं या सामन्यामध्ये शिल्लक आहेत. त्यामुळे किती धावांपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न करतोय हे पाहावं लागेल. स्ट्राईकवर जातोय आता मात्र संजू. नॉन स्ट्राईकला आहे ध्रुपद. चालू असलेला सामना मार्कस बॉईज विरुद्ध वैष्णवी 11. अभिषेक मंडलिया पुन्हा एकदा गोलंदाजीची वर्णी लागते, कारण पहिलं षटक जर बघितलं तर पॉवर प्लेचं षटक होतं आणि फक्त ते 5 धावांचं हाताळलं होतं. त्यामुळे लगेच आपला जी गोलंदाजीचा क्रम आहे तो कंटिन्यू ठेवतायत आणि क्रमांक 3चं षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा अभिषेक मंडलिया. पहिला चेंडू इथे मात्र अजून एक झेल सुटते. मला वाटतं यश टिक्कल आहेत तिथे. नक्कीच असे जर तुम्ही संधी निर्माण झालेली असते आणि जर तुम्ही हे चान्स मिस केले तर नक्कीच ते तुमच्या संघासाठी भरपूर भारी पडू शकतात. तसंच काहीसं इथे घडतंय, परंतु क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये भरपूर अशा साऱ्या गोष्टी घडतच असतात. पुन्हा एकदा एक धाव मिळते. स्ट्राईकवर
एक स्टायलिश फलंदाज ध्रुपद, सामना करेल अभिषेक मंडलियाचा. आधीच ठरवलं होतं रिव्हर्स मी खेळणार आहे. चेंडू इथे मात्र चांगलं बॅकअप पाहायला मिळतंय प्रथमेश पतू मार्फत. श्रीजित मार्फत थोडीशी चूक झाली होती, परंतु शेवटच्या क्षणी सावरण्याचं काम केलं जाते ते म्हणजे प्रथमेश मार्फत. एक धाव काही रोखू शकत नाही आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार सर बदल करावा लागतोय, कारण राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन असल्यामुळे थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु शेवटच्या क्षणी पुन्हा एकदा तेच क्षेत्ररक्षण ठेवलं जात आहे. इथे मात्र अजून एक चांगला फटका आणि दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहिले आणि चेंडू गेला सीमारेषा पार, चौकार. यस, धन्यवाद विजय. इथे मात्र पुन्हा एकदा चूक होते ती म्हणजे वैष्णवी 11 संघाकडनं, कारण दोन क्षेत्ररक्षक एकमेकांकडे पाहत राहिले आणि चेंडू सरळ सीमारेषे पार निघून गेलाय. या 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकले 21 लॉस फॉर 1 विकेट. 2.3 षटकांची समाप्ती झाली आहे, म्हणजे जवळजवळ अर्धा पल्ला गाठलेला आहे. अजूनही अर्धा पल्ला गाठायचा आहे. धावा झालेत 21. पुन्हा एकदा स्ट्रेट डाऊन थोडंसं शफल होत आहेत, एक धाव मिळवत आहेत. एक चांगलं क्रिकेट पाहायला मिळतंय, कारण एक मोठा फटका आल्यानंतर एक सिंगल काढून माझा नॉन स्ट्राईकला जो पार्टनर आहे त्याला मी स्ट्राईकवर आणण्याचं काम करतोय. धावा झाले तर 22. इथे मात्र काय घडलंय, अवांतर चेंडू. नक्कीच रिॲक्शनवरनं असं वाटलं की यष्ट्यांच्या भरपूर जवळून चेंडू गेला, परंतु इथे मात्र अवांतर चेंडू घोषित होतोय. वाईट चेंडू. चेंडू टाकून झाले 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत, ते म्हणजे तिसऱ्या षटकातील. धावा झालेत 23. ते मात्र पुन्हा एकदा स्टेप आउट आले होते, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु शेवटच्या क्षणी स्वीप करतायत. एक धाव मिळते. व्यवस्थित टायमिंग झालं नव्हतं, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही आहेत. 24 धावा झालेल्या आहेत. इथे मात्र काय घडलंय, शेवटच्या क्षणी चांगलं क्षेत्ररक्षण गणेश किणी मार्फत. हा ना या विचारात होते, परंतु शेवटच्या क्षणी चेंडू अडवतायत आणि या दरम्यान षटक संपतंय. मला वाटते तिसरं. धावा झालेत 25 धावा. जर आपण स्क्रीनवर लक्ष दिलं तर अभिषेक यांनी 2 षटकं हाताळलेली आहेत आणि त्यामध्ये 15 धावा देऊन एक गडी बाद केलाय. माफ करा, धावबादच्या रूपाने गडी बाद झाला होता. 15 धावा अभिषेक यांनी दिलेल्या आहेत. आता मात्र महत्वाचा गोलंदाज कोण असेल, कारण अभिषेक सर जर बघितलं आपण तर एक षटक आहे ते म्हणजे पॉवर प्लेचं षटक आहे, त्यामुळे व्यवस्थित गोलंदाजी निवडावी लागेल. कारण बॅटिंग पॉवर प्ले असल्यामुळे तुम्हाला फलंदाजांना थोडी जास्त संधी असते, कारण क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये असतात, त्यामुळे मोठे फटके तुम्ही जास्त खेळू शकताय. परंतु बघायचं आहे कधी बॅटिंग पॉवर प्ले घेत आहेत. आता मात्र बघायला गेलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेत त्या म्हणजे 25. निश्चितच प्रणित, ती एक महत्त्वाचं षटक असणार आहे आणि ते केव्हा घेतलं जाईल आणि कोण त्यावेळेला गोलंदाज सज्ज असेल याकडे सर्व जे तुम्ही प्लॅन करता ते प्लॅन एक्झिक्यूट करणं हे फार महत्त्वाचं आहे. आयदर ते क्रिकेट असो, आयुष्यामध्ये असो किंवा तुमच्या बिझनेसमध्ये असो. निर्णय घेण्याची क्षमता ज्या खेळाडूंकडे आहे किंवा ज्या संघाकडे आहे तो संघ निश्चितच नेहमी नंबर 1 संघ म्हणून ओळखला जातो. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 एक नवीन षटक घेऊन येतोय साहिल पाटील. तर ध्रुपदनी एका बाजूने खूप चांगल्या पद्धतीने फलंदाजी दर्शवलेली आहे. 9 चेंडू आणि 13 धावा त्यांनी अजूनपर्यंत बनवलेल्या आहेत. वाईड चेंडू, स्वैर चेंडू, एक अतिरिक्त धावांची भर पडणार आहे. 26 वर धावा पोहोचलेल्या आहेत. स्पेशल 26. अनेक सर्व हे खेळाडू आहेत आज आपल्या या परिसरातले, जे टर्फ क्रिकेट मध्ये खूपच प्रसिद्ध आहेत, मातीतल्या क्रिकेटमध्ये आहेतच. नो बॉल आणि नो बॉल वरती बॉक्स आउट आहे. अर्थात स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता पण तो एवढा यशस्वी ठरला नाही आणि संजू या ठिकाणी बाद होणार आहे. नो चेंडू होता. नक्कीच सर, फलंदाज बाद होतोय. बघा, जर बघायला गेलं तर फलंदाज इथे बाद झालेला आहे, परंतु एक अतिरिक्त धाव देखील या संघाला मिळालेली आहे.
बघायला गेलं तर पहिला चेंडू वाईड होता, त्यानंतर नो चेंडू. नक्कीच सर जर बघायला गेलं तर साहिल पाटील एक अर्थात चेंडू हा गृहीत धरला म्हणजे काउंट झालेला आहे चेंडू आणि नवीन फलंदाज या ठिकाणी धवल आलेला आहे. थोडंसं जे प्रेक्षक आता ज्यांनी आताच आपल्या मॉनिटरवर किंवा स्मार्टफोनमध्ये ही मॅच बघत असेल तर काही कन्फ्यूज होऊ नका. जुळे भावंड आहेत आपल्या संपूर्ण भाईंदर आणि संपूर्ण मुंबईला देखील माहिती आहे धवल आणि ध्रुपद. तर धवल हा आता फलंदाजीसाठी सज्ज झालेला आहे. विकेट गमावलेली आहे मार्कस बॉयज यांनी. संजू परतलेला आहे. नो बॉलवर बॉक्स आउट आहे. चेंडू काउंट झालेला आहे. 27 धावा 2 गडी बाद. वैष्णवी संघ 25 मिनिटांमध्ये 5 षटकांचा खेळ पूर्ण करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा नो चेंडू नो बॉल. 2 अतिरिक्त धावा या ठिकाणी जोडल्या जाणार आहेत. यस नक्कीच जर सर बघायला गेलं तर हा एक धूर्त गोलंदाज आहे आणि हा एक असा गोलंदाज आहे की तो षटकामध्ये 2 धावा देखील देऊ शकत नाही आहे. परंतु जर तुमचं लक्ष असेल तर प्रतीक म्हात्रेचं रिॲक्शन बघण्यासारखं होतं, कारण लागोपाठचा तिसरा चेंडू स्क्वेअर टाकला जातोय आणि या गोलंदाजाकडनं भरपूर मला अपेक्षा आहेत. वडा बॉल सुरेख चेंडू पण या ठिकाणी फलंदाजच नव्हे तर विकेट किपर सुद्धा बीट झाला. मिळालेले आहेत 4 धावा. प्रणित आपण जे नुकतंच उल्लेख केलेलं की ज्या पद्धतीने साहिलची क्षमता आहे, साहिलचा जो गुण आहे, एक चांगला गुणकारी खेळाडू आहे. आता पहिला चेंडू त्याचा कुठे आपल्या कौशल्याप्रमाणे पडला होता. बीट झालेला फलंदाज ध्रुपद पण विकेट किपरला देखील चकावून गेला. मिळाले 4 धावांचा योगदान. 33 वर 2. सुंदर फटका. गॅप मध्ये अजून 4 धावा मोजा. लागोपाठ 2 चौकार मिळालेले आहेत मार्कस बॉयज या संघाला. 70 चौकार या स्पर्धेमध्ये आतापर्यंत लागलेले आहेत. आत्ता धावांची गती पोचलेली आहे ते 37 वर 2. 3 चेंडू शिल्लक आहेत. पहिला चेंडू वाईड पडला गेलेला, नंतर नो, पुन्हा एकदा वाईड, त्यानंतर 4 बाईज आणि मग एक चांगला फटका स्वीप. अर्थातच ध्रुपदची जी स्टाईल आहे, भौगोलिक आकार खूप चांगला आहे, जसा गोल आहे त्या प्रत्येक दिशेला चौकार मारण्याची क्षमता ध्रुपद याच्याकडे आहे. येस ही इज आउट. वाईड चेंडू आहेच आणि विकेट देखील मिळाला. 1 धाव आणि 1 गडी जोडल्या जाणार आहे. तिसरं गडी या ठिकाणी गमावलेला आहे. ध्रुपद हा फलंदाज आता पुन्हा पॅव्हिलियन मध्ये येणार आहेत. मार्कस बॉयज 37 वर 3 गडी बाद. प्रणित निश्चितच एक वैष्णवी संघ हा कमबॅक करत आहेत. साहिल पाटील कडून सुरुवातीला चुका झाल्या पण आता तो ज्या आपल्या स्वाभाविक शैली, नैसर्गिक शैलीमध्ये तो गोलंदाजी करताना खूप बरं वाटतंय. यस नक्कीच सर, मी आधीच तुम्हाला म्हटलं होतं की हा एक धूर्त गोलंदाज आहे आणि आपल्या गोलंदाजीच्या जोरावर त्याने कित्येक फलंदाजांना नाचवलेला आहे. इथे देखील ध्रुपद सारखा एक मोठा फलंदाज 2 चौकार ठोकतोय, परंतु एक महत्त्वाचा बळी देखील साहिल यांच्या खात्यावर जमा होतोय. आता मात्र नवीन फलंदाज येतोय, श्रेयांश शाह येतोय. मला वाटतं वरुण राजाची देखील कृपा पुन्हा एकदा आपल्यावर होताना दिसते. इथे मात्र अतिशय सुंदर फटका. चेंडू 6 धावांसाठी सरळ पडद्यावर येतोय. यस डीजे, हरकत नाही. यस नक्कीच नक्कीच वरुण राजा बरसतोय, त्यामुळे डीजे ऑपरेटर थोडेसे थांबलेत.
नक्कीच सर, जर बघितलं तर भरपूर शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता. फलंदाजाला भरपूर टाइम मिळाला, बॅकफुटला गेले आणि लेग साईडला एक चांगला पंच पाहायला मिळाला. चेंडू सरळ पडद्यावर आदळतोय आणि 6 धावा संघासाठी मिळत आहेत. ते मात्र चांगला चेंडू, चांगला कमबॅक मी म्हणेन. षटकारानंतर फक्त एका धावेवर समाधान मानावं लागतंय. या एका धावेने धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे 45 धावा झाल्या आहेत. गडी बाद झाले ते 3. पुन्हा एकदा पावसाला सुरुवात झाली. इथे मात्र बघा अतिशय सुंदर चेंडू, काहीच समजलं नव्हतं फलंदाजाला वाटलं होतं चेंडू पडल्यावर बाहेर निघेल, पण चेंडू आतमध्ये आला. हीच या गोलंदाजाची क्षमता आहे. एक धाव मिळते. धावा झाले त्या म्हणजे 46. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 46 वर 3. प्रणित, खूपच चांगलं षटक हे पुन्हा एकदा मार्कस बॉयजसाठी. निश्चितच एक गडी गमावलेला त्यांनी. द्रुपद हा 17 धावांवर बाद झालेला आहे. संजू 8 वर बाद झाला. श्रेयांसने पहिल्या चेंडूवर एक दमदार षटकार ठोकला आहे, तो 7 धावांवर खेळतो आणि धवलने देखील आतापर्यंत सुरेख साथ दिलेल. येणारं हे षटक महत्त्वाचं असणार, जसं तुम्ही उल्लेख केलेला. हे षटक बाय डिफॉल्ट पॉवर प्ले षटक असणार आहे आणि ह्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवणं हे फार गरजेचं असेल मार्कस बॉयज या संघाला. नक्कीच सर, जर बघितलं तर एक लेखाजोखा आपल्या समोर आहे. साहिल पाटील यांनी एक षटक हाताळलं, त्यामध्ये 16 धावा दिलेत. त्यानंतर 2 षटकं हाताळली, ती म्हणजे अभिषेक मंडेलिया यांनी 15 धावा दिलेत. आणि त्यानंतर श्रीजित नवीन गोलंदाज आलेला आहे. गणेश किनी यांनी एक षटक हाताळलं, त्यामध्ये 10 धावा खर्च केल्या आहेत. श्रीजित येतोय, मॅन फ्रॉम शिर्डीनगर भाईंदर. श्रीजित गोलंदाजी मार्गवर आपल्याला सज्ज होताना दिसत आहेत. शेवटचं आणि महत्त्वाचं पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये नक्कीच फलंदाज हाणामारी करण्याचा प्रयत्न करत असतो आणि 2 तुल्यबळ खेळाडू आपल्याला मैदानात दिसत आहेत. एक साईडला धवल आहे तर दुसऱ्या साईडला एक षटकारांशी खेळणारा श्रेयांश शहा आपल्याला पाहायला मिळतोय. चला प्लीज विनंती करतोय, सामन्याला लगेच सुरुवात करा. जर घड्याळात लक्ष दिलं तर 23 मिनिटं झालेली आहेत. इथे मात्र अतिशय सुंदर चेंडू होता, परंतु शेवटच्या क्षणी धवल मार्फत लेफ्ट केला जातोय. अवांतर चेंडू घोषित होतोय पंचांमार्फत. 45 धावा, 45. इथे मात्र काय घडलंय, पंचांकडे दाद मागितली जाते, परंतु पंच आपल्या जागी स्थिर आहेत. धावा झालेत 47, 47. लॉस फॉर 3 विकेट्स. पुन्हा एकदा श्रीजित सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय. एक लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय. ते मात्र काय घडले, चूक घडते श्रीजित मार्फत. 4 धावा. यस डीजे, यस नक्की डीजे ऑपरेटर थोडेसे पाऊस असल्यामुळे थोडेसे शांत झालेले आहेत. यस नक्कीच चालेल मित्रा, थोडा पाऊस जाऊ दे, मग नक्कीच पुन्हा एकदा आपण एक स्वीट म्युझिक ऐकूच. इथे मात्र 4 धावा येत आहेत संघासाठी. 50 गाठतोय संघ. 51 धावा झालेल्या आहेत. पुन्हा एकदा स्टेप आउट येत आहेत. यश टिक्कल मार्फत वारंवार चुकी होते. चेंडू सीमारेषा पार, चौकार. पंचावन्न धावा सर झालेल्या आहेत. 5 षटकांचा सामना. अजूनही 5वं षटक मैदानात मार्गस्थ आहे आणि अतिशय सुंदर सुरुवात मी म्हणेन ती म्हणजे मार्कस बॉयज संघाची. नक्कीच जय धारावी ग्रुपचं आम्ही सहर्ष असं स्वागत करतोय. जय धारावी ग्रुप यांचं आगमन होत आहे. विनंती असेल की त्यांनी देखील मंचावर लगेच यायचं आहे. ते मात्र अजून एक अतिशय सुंदर फटका धवल मार्फत लागोपाठ मला वाटतंय 3रा चौकार येतोय आणि अतिशय घातक फलंदाजी या स्पर्धेतील 73वा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय.
या 4 धावांनी सगळी धावसंख्या वेगाने पुढे सरकते. 59 धावा, 59 अजूनही आता मात्र नक्कीच गोलंदाजावर सर दडपण वाढणार आहे, कारण लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 चौकार श्रीजित सारख्या गोलंदाजाला येत आहेत. त्यामुळे आता मात्र दडपण वाढलं असणार आहे. जर मागील 2 षटकांचा विचार केला तर अतिशय सुंदर फलंदाजी धवल, आणि इथे मात्र काय घडलंय, नो चेंडू घोषित होतोय. याच पंचांमार्फत अवांतर चेंडूची घोषणा होते. अवांतर चेंडूने धावा झालेत त्या म्हणजे 60 धावा. अतिशय सुंदर फलंदाजी. इथे मात्र फटका फसतोय. थोडस स्टेप आउट आले होते, परंतु चेंडू आपल्या सर्कलच्या बाहेर जातोय, त्यामुळे अजून एक धक्का बसतोय. धवल बाद होतोय, परंतु त्याआधी धवलने आपल्या संघासाठी उपयुक्त अशी भरीव कामगिरी केलेली आहे. नक्कीच जर धवल यांचा वैयक्तिक स्कोर आपण बघितला तर 14 धावा आपल्या संघासाठी. 7 चेंडू 14 धावा यासाठी आज हंजला शेख, हंजला शेख धावा झालेत त्या म्हणजे 60. चौथं षटक जर बघितलं तर तब्बल 16 धावा आल्या होत्या, आणि या षटकात देखील 14 धावा आल्या आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. ते मात्र काय घडलंय, अवांतर चेंडू घोषित होतोय पंच हितेश म्हात्रे मार्फत, परंतु हंजला बाद होत आहेत. एक धाव मिळते. या एका चेंडूवर भरपूर समीकरणं घडलेली आहेत. नवीन फलंदाज रवी राठोड, अजून एक मीरा भाईंदर मधील उभरता सितारा रवी, मॅन फ्रॉम मीरा रोड, एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू. धाव संख्या झाली ते 61, 61 धावा. अजूनही शेवटचा चेंडू येणं शिल्लक आहे. जर अभिजित सर आपण बघितलं असेल तर भरपूर साऱ्या चुका झाल्या वैष्णवी 11 संघाकडनं. 2 झेल सुटले गेले, त्यानंतर थोडंसं मिसफील्ड देखील झालं. इथे मात्र टॅप करतोय. एक धाव धावून पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न. फलंदाज बाद होतोय. धावा झाले तर 62, 62 आणि 63 धावांचं एक आव्हान ठेवण्यात येत आहे. ते म्हणजे वैष्णवी 11 संघासमोर मार्कस बॉयज संघातर्फे. प्रणित, खूपच चांगल्या पद्धतीने आज ह्या पहिल्या इनिंग्समध्ये मार्कस बॉयजनी खूप चांगलं प्रदर्शन केलेलं आहे. 62 धावा. जर आपण मॅच समरी बघितली तर द्रुपदनी सर्वाधिक धावा 17, त्यानंतर धवल 13 धावा, संजू 8 आणि श्रेयांसनी 7 धावा बनवल्या. साहिल पाटील 2 गडी त्यांनी बाद केले 16 धावा देऊन, आणि श्रीजितने देखील 2 गडी बाद केलेले आहेत तर 16 धावा देऊन. अभिषेक मांडले यांनी 2 षटकांचा खेळ आपल्याला बघायला मिळाला. 1 गडी बाद करून त्यांनी 15 धावा दिलेल्या. तर एकूण एक या पहिल्या इनिंगमध्ये मार्कस बॉयजनी अपेक्षेप्रमाणे खूप चांगलं परफॉर्मन्स केलं. आता वैष्णवी संघाला निश्चितच थोडं एक चांगलं प्लॅनिंग करणं इम्पॉर्टंट असणार आहे. नाणेफेकीचा कौल होणार आहे यानंतरच्या मॅचचा. मोहित, आणि अर्थातच प्रणित, आपण जसं सुरुवात केली या संपूर्ण स्पर्धेला, तर मी महत्त्वाचं एक नाव या ठिकाणी निश्चितच उल्लेखतो की गणेश केणी यांनी जी संधी दिलेली आहे या संपूर्ण स्पर्धेशी आपला जो संपर्क झालेला आहे, तर थँक्यू सो मच गणेश आणि मोहित, या सर्वांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी मी व्यक्त करतो. त्याचबरोबर आपले सर्व जे प्रायोजक आहेत, अमर डेकोरेटर्स अँड अमर लाईट्स, ग्लोरियस स्पोर्ट्स, अथर्व स्पोर्ट्स, म्हात्रे ब्रदर्स स्पोर्ट्स, मल्हार स्पोर्ट्स, श्री साई स्पोर्ट्स, वनश्री नेट, शिवमूर्ती आर्ट, सर्व आयोजकांचं, सर्व ग्रामस्थांचं आणि सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी मनापासून आभार आपल्या संपूर्ण आयोजकांच्या माध्यमातून.
दिवस दुसरा आहे. आजची ही पहिली मॅच आहे आणि पहिल्या मॅचमध्ये वैष्णवी या संघाला 63 धावांची गरज असणार आहे 5 षटकांच्या खेळीमध्ये. प्रणित, आपण जर आता या एक पहिल्या अंतरमध्ये खेळ बघितला तर एक चांगलं क्रिकेट आपण दोन्ही संघाकडून बघितलेली आहेत, पण आपला अनुभव काय सांगते की जसं स्पिन क्रिकेटमध्ये आपण जास्तीत जास्त कॉमेंट्री केलेली आहेत, ऑब्व्हियसली प्रोफेशनल क्रिकेटमध्ये आपण कॉमेंट्री केलेली आहेत, पण आत्ताचा जी मॅच बघितली दोन्ही संघाच्या खेळाडूंशी आपण त्यांना चांगल्या पद्धतीने ओळखता, तर काय सांगणार की रन चेस कसा असणार आहे या 63 धावांचा? नक्कीच सर, जर बघितलं तर कालचा सामना मी तुम्हाला डोळ्यासमोर आणेन, जास्त लांब जाणार नाही, कारण काल वसई विरार पालघर पट्ट्यातील जो एक सामना होता क्वार्टर फायनलचा, त्यामध्ये तेजस 11 विरुद्ध साई सेंट्रल पार्क असा एक सामना चालू होता आणि साई सेंट्रल पार्क संघाने 6 षटकांमध्ये 66 धावांचं आव्हान ठेवलं होतं आणि ते आव्हान तेजस 11 संघाने फक्त 5 षटकांमध्ये पूर्ण केलं. त्यामुळे धावा या चेस होत आहेत, ती फक्त चेस करण्याची हिम्मत आपण दाखवली पाहिजे, तर नक्कीच या धावा देखील चेस होतील. त्यासाठी एक चांगली सुरुवात आपल्याला अपेक्षित आहे आणि तीच सुरुवात करून देण्यासाठी संदीप किणी आणि यश टिक्कल ही सलामीची जोडी वैष्णवी 11 संघातर्फे मैदानात जाताना दिसते. निश्चितच एक चांगलं ज्वलंत उदाहरण आणि एक उत्साह गोष्ट या ठिकाणी वैष्णवी संघासाठी आपण सांगितलेली आहे की 66 धावा जर चेस झाल्या तर तुम्हाला तर 63 धावा चेस करायच्या आहेत, होऊ शकतात. जर आपण एक चांगली रणनीती आखली असेल या मध्यांतरामध्ये तर निश्चितच 5 षटकांच्या खेळामध्ये 63 धावा या मैदानामध्ये चेस होऊ शकतात. त्याबद्दल कोणतीच शंका आपण मनामध्ये ठेवली नाही पाहिजे. एक चांगलं पॉझिटिव्ह एक सकारात्मक गोष्ट आपण वैष्णवी संघासाठी सांगितलेली आहे. नक्कीच सर, जर बघायला गेलं तर संपूर्ण चारी बाजूला आपल्याला बाउंड्री दिसते, त्यामुळे संधी ही समान आहे दोन्ही संघांसाठी. आणि कालचा सामना जर बघितला असेल तर नक्कीच 5 षटकांमध्ये त्या 66 धावा केल्या होत्या, म्हणजे एक षटक ठेवून त्या रन चेस झाला होता. पण तो आता बघायचा आहे कशा प्रकारे फलंदाजीची सुरुवात होते. संदीप किणी ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला आहे यश टिक्कल, गोलंदाजी मार्कवर श्रेयांश शहा, ज्याने फलंदाजी करताना देखील एक षटकार ठोकला आणि आपल्याला संघाला सुस्थितीत नेऊन पोहोचवलेला आहे. पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय, हितेश म्हात्रे आमच्यापर्यंत इशारा पोहोचवत आहेत, लगेच सामन्याला सुरुवात होईल. थोडी जे काय नियमावली आहे ती नक्कीच तुम्ही आयोजकांमार्फत आधीच समजून घ्या, जेणेकरून आपल्याला कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही आहे. 25 मिनिटांचा अवधी मर्कज बॉयज तुमच्यासाठी देण्यात येतोय. श्रेयांश शहा, पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर मोठा धक्का, संदीप किणी बाद होतोय. जो फॉर्मात असलेला फलंदाज इथे मात्र पहिल्या चेंडूवर बाद होतोय. आता मात्र थोडंसं टेन्शन असेल. यस डीजे. धन्यवाद डीजे. इथे मात्र चांगला एक कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला होता, परंतु क्षेत्ररक्षक शोधण्यात आला, गॅप शोधता आलेला नाही आहे आणि संदीप किणी बाद होतोय. धावसंख्येला प्रारंभ अजून झाला नाही आहे, परंतु गडी बाद होतोय, तो म्हणजे पहिला वैष्णवी 11 संघाचा नवीन फलंदाज, एक लेफ्ट हँडेड फलंदाज लाडवा, ज्यांनी भरपूर वर्ष मीरा भाईंदरचं क्रिकेट हे ढवळून काढलेलं आहे. त्यामुळे आज बघायचं आहे या मोठ्या मानाच्या स्पर्धेमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय. नक्कीच सर, जर तुम्ही मीरा भाईंदर बॉक्स प्रीमियर लीग बघितली असेल तर लाडवा यांच्या नावाचा डंका त्या प्रीमियर लीगमध्ये दरवर्षी वाजत असतो. आज बघायचा आहे या राईच्या क्रिकेट नगरीमध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतायत. पुन्हा एकदा श्रेयांश शहा गोलंदाजी मार्कवर सज्ज होत आहेत. स्ट्राईकवर आहे नवीन आलेला फलंदाज लाडवा, नॉन स्ट्राईकला यश टिक्कल. पहिला चेंडू, इथे मात्र काय घडलंय, पंचांकडे दाद मागितली जाते, पंचांचं बोट आकाशाकडे जाते. अवांतर चेंडू म्हणून पंचांनी घोषित केलंय का? यस हितेश म्हात्रे. यस, नो चेंडू आहे आणि नो चेंडूवर धावबाद. नो चेंडूवर धावबाद होतोय फलंदाज, तो म्हणजे लाडवा. पॉवर प्लेचं षटक आहे, क्षेत्ररक्षक थोडेसे जवळ असताना अशा प्रकारची चूक होते.
यस चला प्लीज विनंती करतोय लगेच सामन्याला सुरुवात करा. अवांतर चेंडू घोषित झाल्यामुळे यस बॉल काउंट आहे, गडी बाद झाल्यामुळे दुसरा गडी बाद होतोय. इथे मात्र एक यशस्वी सुरुवात म्हणेन ती म्हणजे मर्कज बॉईज संघासाठी, कारण लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद होत आहेत. ते म्हणजे मोठे फलंदाज संदीप किणी आणि लाडवासारखा एक मोठा फलंदाज बाद होतो. नवीन फलंदाज साहिल पाटील जो क्रमांक 4 वर आला आहे. आता मात्र यश टिक्कर प्रथमच स्ट्राइक वर येत आहेत. सामना करतील श्रेयांश शहा याचा. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. एक कव्हर रिजन मध्ये खेळाडू डीप मध्ये येतोय, तर लॉंग ऑफ रिजन मध्ये एक शॉर्ट लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू टाकून झाले, धाव झाले ती म्हणजे 1, गडी बाद झाले ते म्हणजे 2. इथे मात्र काय घडलंय तर पुन्हा एकदा पंच ऍक्शन मध्ये येत आहेत. अवांतर चेंडूचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अवांतर धावेने धावफलक थोडासा पुढे सरकतोय. 2 धावा झाल्या आहेत, गडी बाद झाले 2. प्रथम पॉवर प्लेचं षटक चालू असताना मर्कज बॉईज विरुद्ध वैष्णवी 11. ते मात्र अतिशय सुंदर फटका, परंतु त्याच्यापेक्षा दर्जेदार क्षेत्ररक्षण. नक्कीच टाळ्या झाल्या पाहिजे मित्रांनो. धवल आणि द्रुपद जर मैदानात असतील तर अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला वारंवार बघायला मिळेलच. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. जेव्हा या चेंडूवर बॅट लागली होती तेव्हा या चेंडूवर चौकार कोरला होता, परंतु मध्ये येतोय तो म्हणजे द्रुपद. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. नवीन फलंदाज प्रथम स्ट्राइक घेईल तो म्हणजे साहिल पाटील, मॅन फ्रॉम गोडदेव. साहिल पाटील बघायचं कशा प्रकारे फलंदाजी करतायत. या खेळाडूमध्ये भरपूर क्षमता आहे हा सामना जिंकून द्यायची. श्रेयांश शहा इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न आधीच माइंडसेट करून ठेवला होता की मी या चेंडूवर स्वीप खेळेन. बघा ठरवून क्रिकेट कधीही हे सक्सेसफुल होत नसते. चेंडू जातोय निर्धाव. अतिशय सुंदर गोलंदाजी. जर अवांतर चेंडूवर नियंत्रण ठेवलं तर नक्कीच इथे मोहित पाटील पुन्हा एकदा श्रेयांश टू साहिल पाटील. चेक केलं जात आहे. जी बॉक्स क्रिकेटची परंपरा आहे, एक चेक तुम्हाला अलाउड आहे. पुन्हा एकदा श्रेयांश शहा गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना थोडंसं इथे मात्र कोणत्याही प्रकारचा द्रुपदसाठी संधी उपलब्ध होत नाहीये. चौकार. यस डीजे. थोडंसं स्टेप आउट आले, चेंडू फुलटोस बनवला आणि एक पॅडल स्वीप पाहायला मिळतोय. अतिशय चांगला फटका. 4 धावांनी संघाची धावसंख्या पुढे सरकते. धावा झाले 6, गडी बाद झाले 2. मांडव मोल्ला हे गणपतीची मूर्ती बघ, गणपतीची मूर्ती. इथे मात्र पुन्हा एकदा तशाच पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय निर्धाव. षटक संपतं या दरम्यान मला वाटतं पहिलं धावा झालेत त्या म्हणजे 7. यस नक्कीच इथे मात्र साहिलसाठी सुवर्ण संधी आहे. प्रतीक मात्रे मी आधीच सांगितलं होतं, साहिल यांनी फलंदाजी केली तर नक्कीच बक्षिसांचा वर्षाव होईल. NP गारमेंट तर्फे लगेच पारितोषिक लावलं जात आहे. लागोपाठच्या 3 चेंडूवर जर 3 चौकार ठोकले तर रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक साहिल पाटील यांना देण्यात येईल.
एन पी गारमेंटचे मालक नितीन वारे यांच्यातर्फे लगेच आम्हाला कॉल आला होता. रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक लावण्यात येते 3 चौकारांसाठी. प्रणित, निश्चितच पहिलं षटक हे तेवढंसं चांगलं ठरलं नाही वैष्णवी 11 या संघासाठी. 7 धावा आणि 2, हां अर्थात पहिल्या इनिंग्समध्ये पण तीच परिस्थिती होती. 5 धावा दिलेल्या पहिल्या इनिंग्समध्ये आणि विकेट देखील गेलेली, पण वैष्णवी संघाला धावांचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक घेऊन येतोय बॉबी. सामना करणार आहे तो यश टिक्कल. यश टिक्कल आणि साहिल पाटील यांच्यावर जिम्मेदारी असणार आहे ही मॅच जिंकून देण्यासाठी. नो चेंडू. एक अतिरिक्त धाव या ठिकाणी जोडली जाणार आहे. नो किंवा वाईट एक धाव तर जोडली जाणारच आहे. आणि साहिलसाठी या ठिकाणी पैसे कमवण्याची संधी आहे. पैसे तुम्हाला रोख रक्कम नाही मिळणार, डायरेक्ट गुगल पे केला जाईल का? रोख रक्कम. चला साहिल 3 चौकार 500 रुपये. नो चेंडू. बॅकफुटवर येऊन पंच करण्याचा प्रयत्न होता. 2 धावा अजून जोडल्या जातील. या नो बद्दल काहीतरी केलं पाहिजे निश्चितच. बॉबी एक चांगला अनुभवी खेळाडू आहे. टर्फ क्रिकेटमध्ये आपण सातत्यपूर्ण तो एक स्ट्राईक ओव्हर करतो, विकेट घेण्याची क्षमता आहे. पण आजची ही सुरुवात थोडीशी अवघड बॉबीकडून बघायला मिळते. या परिसरातले प्रणित, जसं आपण सांगितलं की सर्व खेळाडू आहेत जे दिग्गज खेळाडू आहेत आपल्या ह्या परिसरातले खेळाडू, मीरा भाईंदर या शहरातले खेळाडू. आपण अनेकशे इंटरव्ह्यूज घेतलेले लॉकडाऊनमध्ये, ते देखील सर्वांनी पाहिले, सर्वांनी कौतुक केलं. पण आताचा जो खेळ आहे तो वैष्णवी संघाने, खास करून साहिल पाटील आणि यश टिक्कलने सुंदर स्ट्रेट ड्राईव्ह पण मिळणार आहे. फक्त 1 धाव. आउच हीच फिलिंग आली. काय स्ट्रेट बॅट आहे. साहिल पाटील बद्दल जेव्हा आपण सांगितलात की ह्या प्लेअरकडे कॅपॅसिटी आहे, ह्या प्लेअरचा इम्पॅक्ट खूप चांगला आहे, आता त्याचं उदाहरण आपल्याला बघायला मिळालं. साहिलनी कोणती घाई करू नये, आरामात खेळावं असं त्याच्या डगआउट मधून कॉल येतोय. मिळाला षटकार. क्या बात आहे. आता सामन्यामध्ये खरी रंगत आलेली आहे आणि तो रंग भरलेला आहे ते साहिल पाटीलनी. त्याच्या चेहऱ्यावरती कोणताही एक्सप्रेशन तुम्हाला कधीही मिळणार नाही जेव्हा तो विकेट घेतो किंवा षटकार मारतो किंवा चौकार मारतो. पण त्याला माहित आहे मला ही मॅच कंप्लीट करायचं आहे. माझं लक्ष फक्त त्या भाईंदरचा मानाचा चषक मध्ये आहे. तो चषक आज आपल्या घरी घेऊन जायचा आहे हा विचार त्याच्या मनगटामध्ये आहे. आणि आज तो हे सिद्ध करतो की नाही, त्यांच्या समोर हे सर्व जे गोलंदाज आहेत ते उभे आहेत, म्हणजेच मार्कस बॉईजचे. आता रणनीती थोडीशी बदललेली आहे प्रणित, कारण की मार्कस बॉईज यांना माहिती आहे की जर साहिल सेटल झाला तर त्यांच्यासाठी अवघड जाणार आहे. नक्कीच सर, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं भरपूर भरोशाचा हा खेळाडू आहे. जर हा शेवटच्या षटकापर्यंत उभा राहिला तर नक्कीच तुम्हाला हा एक वेगळा गेम पाहायला मिळेल. धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झाले त्या म्हणजे 17. स्ट्राईकवर आहे साहिल. ते मात्र शेवटच्या क्षणी चेंडू लेप करतोय. दडपण आपल्याला आता पाहायला मिळतंय ते म्हणजे गोलंदाज बॉबी यांच्यावर. कारण एक स्ट्रेट ड्राईव्ह आपण पाहिला होता, तो थोडासा मिस झाला होता चौकारासाठी. परंतु जर माझा स्ट्रेट ड्राईव्ह मिस होतोय तर मी कव्हर ड्राईव्ह दाखवतोय आणि त्यावर मी षटकार वसूल करतोय असं साहिल देखील दाखवून देतोय. चला प्लीज मार्कस बॉईज, दुसरं षटक तुमचं अजून समाप्त झालेलं नाही आहे आणि 20 मिनिटं झाली आहेत. ध्रुपद सर, धवल सर, प्लीज ये बात पे ध्यान दीजिए. थोडीशी घाई करायची आहे. ते मात्र अतिशय सुंदर स्वीप, चेंडू सीमारेषा पार, चौकार. वेलकम बाउंड्री. यस डीजे. धावसंख्या झाले 22 धावा, 22 लॉस फॉर 2 विकेट. यस, धन्यवाद डीजे. आवाज झाले त्या म्हणजे 22 धावा. ते मात्र चेक केलं जात आहे. पहिलं षटक
इथे मात्र अतिशय सुंदर हाताळलं होतं दुसऱ्या षटकामध्ये साहिल पाटील. अवांतर चेंडू पुन्हा एकदा. या षटकाकडे अभिजित सर जर लक्ष दिलं तर जवळजवळ 16 धावा आलेल्या आहेत, परंतु फक्त 3 चेंडू टाकून झाले आहेत. म्हणजे अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत या षटकातील. आता काय करायचं? इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी चेंडूचा वेग काढून घेतला होता. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू हाताळला. आणि इथे मात्र अभिजित सर भरपूर वेळानंतर यश टिक्कल स्ट्राइक वर पोहोचतोय, कारण साहिल पाटील नावाचं वादळ जे घोंगावताना दिसतंय आपल्याला मैदानात, त्यामुळे यश टिक्कल यांना आता मात्र संधी येते. पुन्हा एकदा बॉबी टू यश टिक्कल. इथे मात्र लॉफ्टेड ड्राइव्ह मारण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ बाहेर निघून जातोय. सर्कलच्या गडी बाद होतोय. तिसरा. यस, वेलकम डीजे. यस, मोहित पाटील, जनक पाटील, प्लीज नेक्स्ट मॅच कोणती आहे आमच्यापर्यंत माहिती पोहोचवायची आहे, जेणेकरून आम्ही नेक्स्ट मॅचचा टॉस करून घेऊ शकतोय. 2 संघांची नावं आमच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. नवीन फलंदाज आलेला आहे अभिषेक मँडलिया. मँडी या नावाने प्रसिद्ध आहे. प्रणित, असं आपण सांगितलं की यश टिक्कल हा बरेच वेळानंतर तो स्ट्राईकवर येला. ते दडपण थोडंसं त्याला जाणवलं. स्टेप आउट झाला, कमिट झालेला आहे चेंडूवर, आणि बॅक फ्लो एवढा वरती होता की तो कंट्रोल करू शकला नाही त्या स्ट्रोकवर आणि बॉक्स आउट झाला. अर्थातच बॉबीला एक चांगलं यश मिळालं. थोडंसं महागडं षटक, पण जाता जाता एक गडी त्यांनी बाद केलेला आहे. शेवटचा चेंडू असणार आहे. 24 ओव्हर 3 आतापर्यंतची धावसंख्या वैष्णवी संघाची. वॉट अ बॉल, पण सुंदर एफर्ट रवीकडून. रवी राठोड 3 धावा बचावल्या. जोरदार टाळ्या मित्रांनो, अतिशय चांगली एफर्ट. 3 धावा बचावल्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर. 25 वर 3. थँक्यू. 38 धावांची गरज असणार आहे येणाऱ्या 3 षटकांमध्ये, आणि 1 ओव्हर त्यामधले पॉवर प्ले असणार आहे. ती एक जमेची बाजू वैष्णवी या संघाला आहे. कर्णधाराने अभिषेक याला सांगितलंय की तुला 5 ओव्हरपर्यंत मैदानामध्ये खेळपट्टीवर अधिराज्य गाजवायचं आहे तुझ्या चांगल्या खेळीने. हा कानमंत्र त्याला दिलेला आहे, आणि बघूया अभिषेक त्या गोष्टीचं पालन करणार आहे का. पण त्याआधी श्रेयन्स आपलं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतं. पहिलं चांगलं षटक त्यांनी केलेलं, त्यामध्ये त्याला विकेट्स मिळालेले. या ओव्हरमध्ये देखील कर्णधाराला अपेक्षा आहे की श्रेयांस अजून गडी बाद करू शकतो का. 38 धावांची गरज आहे येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये. तर या ठिकाणी मी तुषार सरांचं देखील मनापासून धन्यवाद व्यक्त करतो, जे गुणलेखाची भूमिका या ठिकाणी निभावत आहेत. आपल्या सुवर्णाक्षरांनी या संपूर्ण स्पर्धेचा इतिहास नोंद करीत आहेत. चांगला फटका या ठिकाणी 1 धाव मिळाला. प्रणित, अभिषेककडे कपॅसिटी आहे, चांगला मॅच फिनिशर म्हणून ओळखला जातो, पण श्रेयन्सने पहिल्या ओव्हरमध्ये दाखवून दिलेलं आहे की तो एक विकेट टेकिंग बॉलर आहे. यस, इथे मात्र अजून एक चौकार येतोय. सगळ्यांच्या हृदयाचे ठोके चुकले होते जेव्हा फटका खेळला. याच डीजे थोडंसं थांबवतोय मी. थँक्यू डीजे. नक्कीच जेव्हा फटका खेळला सर, तेव्हा नक्कीच हृदयाचे ठोके चुकले होते, ते म्हणजे वैष्णवी 11 संघाचे, कारण बराच वेळ चेंडू हवेत होता, परंतु शेवटच्या क्षणी चौकार मिळतोय. धावा झाले 30.
रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा रवी मार्फत. पंचांकडे नजरा सगळ्यांच्या, परंतु पंच आपल्या जागी स्थिर आहेत. एक धाव अतिरिक्त रूपाने मिळते, एका धावेने धावफलक पुढे सरकतो. 31 धावा, 31. जुनी 33 धावांची गरज असणार आहे 16 चेंडूंमध्ये. हा कॅल्क्युलेशन जर अभिषेक आणि साहिलने चांगल्या पद्धतीने आखला तर रन चेस होऊ शकतात. 33 टू विन, 32 टू विन ऑफ 15. 32 धावांची गरज 15 बॉलमध्ये. यस, नक्कीच. या दरम्यान सर थोडंसं तुम्हाला थांबवतोय, कारण पुढील सामन्याची मी अनाउन्समेंट करतो ती म्हणजे VN11 विरुद्ध दृष्टी 11. दोन्ही संघनायकांना विनंती आहे की आपल्या टी शर्ट्स घेऊन जायचं आहे, तसेच लगेच नाणेफेकीसाठी देखील यायचं आहे. VN11 विरुद्ध दृष्टी पॅकर्स. दृष्टी 11 संघ, दोन्ही संघनायक मोहित पाटील. विनंती असेल दोन्ही संघांना कॉन्टॅक्ट करून त्यांच्या टी शर्ट्स सुपूर्द करायचे आहेत. या दरम्यान एकच चांगल्या चेंडूची समाप्ती झाली होती श्रेयांश मार्फत. पुढचा चेंडू, इथे मात्र अतिशय सुंदर ड्राइव्ह, चांगली फेकी, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही आहेत. एका धावेने धावफलक पुढे सरकतोय. धावा झालेत 32 धावा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. की श्रेयांश याचा हा चेंडू महत्त्वाचा आहे. हा चेंडू जर खेळून काढला तर शेवटचे 2 षटकांसाठी साहिल पाटील अवेलेबल राहू शकतोय मैदानात. पाहायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी करतोय. 13 चेंडू 31 धावांची आवश्यकता. थोडंसं आकड्यांवर लक्ष दिलं तर उलट सुलट आकडे आपल्याला दिसतील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अतिशय सुंदर चेंडू. या दरम्यान षटक संपते तिसरं. धावा झालेत. स्क्रीनवर लक्ष दिलं, स्कोरिंग कार्ड जर आपण बघितलं तर 3 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा होत्या, त्या म्हणजे मरकज बॉईज संघाच्या. त्यानंतर टॉप गिअर टाकला होता 4थ्या आणि 5व्या षटकामध्ये, परंतु इथे मात्र 3 षटकांच्या समाप्तीनंतर वैष्णवी 11 संघाच्या धावा आहेत त्या म्हणजे 32. आणि 12 चेंडूच्या समाप्तीनंतर 12 चेंडूच्या या खेळामध्ये आवश्यकता आहे ती म्हणजे 31 धावांची. 12 चेंडू 31 धावा. यस अभिजित सर, काय म्हणाल? निश्चितच खूप अवघड नाही, पण एवढं सोपंही नसणार आहे. वैष्णवी संघाला नो चेंडू. श्रेयांसने एक चांगली एफर्ट त्या ठिकाणी चेंडू अडवलेला आहे. 2 धावा जोडल्या जाणार आहे. 34 धावांवरती धावांची गती पोहोचलेली आहे. म्हणजे आता 12 चेंडूंमध्ये 29 धावांची गरज आहे. तुषार सर एकदम अचूक संख्या या ठिकाणी आपल्याला सांगतायत. अचूक धावांची गती, किती चेंडूंमध्ये किती धावा पाहिजेत ह्या देखील ते आपल्याला सांगतात. आणि GTCच्या माध्यमातून एक थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. सुंदर फटका मिळणार आहे. एकच धाव. येस, एकच धाव. 35 धावा झालेल्या आहेत. 35. साहिल पाटीलने आता गिअर चेंज केलेला आहे. त्याला माहित आहे की या ओव्हरमध्ये मला जास्तीत जास्त धावा जमवायच्या आहेत, बनवायच्या आहेत. तर थोडंसं या ठिकाणी रिस्क घेणं फार महत्त्वाचं असणार आहे. 28 धावांची गरज 11 बॉलमध्ये. फुलटॉस चेंडू मिळणार आहे. 4 धावा. योग्य वेळी योग्य फटका. 4 धावा. 39 धावा. 24 धावांची गरज 10 बॉलमध्ये. तर हे गाणं जेव्हा जेव्हा ऐकायला मिळतं तेव्हा एक ऊर्जा संचार होते. ती ऊर्जा साहिल पाटीलमध्ये बघायला मिळते. आणि अर्थातच मैदानामध्ये जेवढे लोक उभे आहेत, प्रेक्षक उभे आहेत, त्या सर्वांकडे ती ऊर्जा मिळावी. व्हाट अ शॉट, क्या बात आहे. साहिल पाटीलचा एक दमदार षटकार. महत्वाचे 6 धावा या ठिकाणी जोडले.
14 बॉल 21 धावा बनवलेल्या आहेत. 31 धावा 31 धावा बनवलेल्या आहेत. 4 चौकार आणि 2 षटकार साहिल पाटील कडून. 18 धावांची गरज. 18 टू गो. क्रॉस करण्याचा प्रयत्न. सुरेख एक चांगलं क्रिकेट साहिल दाखवतोय. रिस्क घेतोय पण ती मिनिमम रिस्क असली पाहिजे याचं त्याला भान चांगल्या पद्धतीने आहे. 17 धावांची गरज प्रणित 8 चेंडूंमध्ये. यस नक्कीच सर. जर बघायला गेलं तर 10 धावा या मागच्या 2 चेंडूवर वसूल केल्या आहेत. एक चौकार आला, त्यानंतर एक षटकार ठोकला. धावा झाल्यात 46. 46 धावा 46 धावा झाल्या आहेत. अजूनही 17 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी. 8 चेंडू 17 धावा. अभिषेक मंडलिया स्ट्राईकवर जात आहेत. हंजला शेख गोलंदाजी वर पाहायला मिळत आहेत. थोडंसं दडपण असेल कारण आता मात्र 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे. दोन्ही साईडने थोडे मोठे फटके येण्याची गरज आहे. साहिल पाटील यांनी त्यांची कामगिरी चोख बजावलेली दिसते. आणि यामध्ये अजून एक महत्त्वाचं जर आपण बघितलं तर शेवटचं षटक हे पॉवर प्लेचं षटक आहे अभिजित सर. त्यामुळे फील्डमध्ये रिस्ट्रिक्शन्स येतील आणि पुन्हा एकदा फलंदाजांसाठी सुवर्ण संधी उपलब्ध होऊ शकते. 8 चेंडू 17 धावांची आवश्यकता. कंपल्सरी चेस करायचा आहे तुम्हाला. कंपल्सरी चेसिंगचा नियम आहे. त्यामुळे या धावा पूर्ण तुम्हाला कराव्याच लागतील. 8 चेंडू 17 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणी बॅटची कड घेते. 1 धाव मिळते. 7 चेंडू 16 धावा. चला VN11 विरुद्ध दृष्टी पॅकर्स दोन्ही संघनायक नाणेफेकीसाठी यायचं आहे. शेवटचा ऑफिशियल कॉल तुम्हाला देण्यात येतोय. दृष्टी पॅकर्स यस प्लीज यायचं आहे. नाणेफेकी करून घ्यायचे. टी शर्ट घालून या. लगेच कर्णधारला पाठवून द्या. VN11 विरुद्ध दृष्टी पॅकर्स. 7 चेंडू 16 धावा. इथे मात्र अजून एक चांगला फटका परंतु शेवटच्या क्षणी चेंडू उसळी घेतोय. 1 धाव. इथे मात्र जर स्कोरिंग ग्राफवर आपण लक्ष दिलं सर तर 3 षटकांच्या नंतर मर्कज बॉईज 4 षटकांच्या समाप्तीनंतर मर्कज बॉईज संघाच्या धावा होत्या त्या म्हणजे 46. तर इथे मात्र वैष्णवी 11 संघाच्या धावा आहेत त्या म्हणजे 48. दोन्ही संघाचे 3-3 गडी बाद झाले होते. परंतु मला तरी वाटतंय आता या 6 चेंडूंमध्ये 15 धावांच्या मध्ये जो खेळाडू उभा आहे तो म्हणजे साहिल पाटील. वैयक्तिक खेळी जर बघितली साहिल पाटील यांची वैयक्तिक खेळी जर साहिल पाटील यांची बघितली 16 चेंडूमध्ये 33 धावा. शेवटचं षटक पॉवर प्लेचं षटक आहे. मागच्या इनिंगमध्ये धवल यांनी लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 चौकार ठोकले होते आणि तेच चौकार इथे वसूल करावे लागणार आहेत. गोलंदाज रवी राठोड 6 चेंडू 15 धावांची आवश्यकता. 2 उभरते सितारे एकमेकांसमोर आले आहेत ते म्हणजे अभिषेक मंडलिया आणि रवी राठोड. बघायचं कशा प्रकारे आपली गोलंदाजीची चुणूक इथे दाखवतोय. चला भरपूर उशीर होतोय. ध्रुपद धवल प्लीज विनंती करतोय तुम्हाला वारंवार 4 क्षेत्ररक्षक तुम्ही सर्कलच्या बाहेर ठेवू शकताय. ही मुभा तुम्हाला आहे. पॉवर प्लेचं षटक आहे. फील्डमध्ये रिस्ट्रिक्शन्स आहेत. 6 चेंडू 15 धावा. पहिला सामना एक रोमांचक स्थितीमध्ये पोहोचलाय. रवी टू अभिषेक. फुलटॉस चेंडू. इथे मात्र झेल सुटतोय आणि मला वाटतंय अंपायर थोडेसे इथे अडसर ठरतायत परंतु क्रिकेट आहे या गोष्टी होतच असतात. त्यामुळे 5 चेंडू 14 धावा. अभिजित सर या चेंडूवर जवळजवळ चौकार कोरला होता परंतु जर तर क्रिकेटमध्ये नक्कीच चालत नाही. अशा काहीशा चुका नेहमीच होत असतात. साहिल पाटील सर्व नजरा साहिलवर येऊन ठेपलेल्या आहेत. इथे मात्र काय घडलंय. चेंडू जातो निर्धाव. अतिशय सुंदर चेंडू. आता मात्र मला वाटतंय 4 चेंडूंवर 14 धावा म्हणजे जवळजवळ 4 चौकार ठोकावे लागतायत की काय.
अतिशय सुंदर चेंडू. काय घडलंय हाना मध्ये. फलंदाज मला वाटतंय बाद होतोय तो म्हणजे साहिल. इथे मात्र मोठा धक्का. यस डीजे. वैयक्तिक 33 धावांची खेळी आपल्या संघासाठी खेळतोय, परंतु सामना फिनिश करता येत नाहीये. हीच विकेटची अहमियत असते, हीच विकेटची एक गुणवत्ता असते. कारण जर स्टार्टिंगलाच 3 विकेट जर गेल्या नसत्या तर मात्र इथे साहिलवर एवढं दडपण आलं नसतं. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता. एक अशक्यप्राय आव्हान, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये भरपूर साऱ्या अशा गोष्टी होत असतात. सर ओरमचा एक सामना होता, 2 चेंडूंमध्ये 17 धावा देखील पूर्ण झाल्या होत्या. इथे मात्र चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण, फक्त एकच धाव. आणि या दरम्यान 50 गाठतोय तो म्हणजे वैष्णवी 11 संघ. 2 चेंडू 13 धावांची आवश्यकता. 2 षटकार ठोकावे लागतील आणि त्यात कंपल्सरी चेस असल्यामुळे षटकार देखील तुम्हाला पुरेसे पडणार नाही आहेत. इथे मात्र काय घडलंय. यस, नो चेंडू घोषित होतोय. बघा सर, 2 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. हे क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकते. जर हे षटकार ठोकले अभिषेक मंडेलियाने तर नक्कीच एक इतिहास या मैदानावर घडेल. भरपूर इतिहास आहे. संकेत दादांच्या मुखातून आपण नेहमीच हा ग्राउंडचा इतिहास ऐकत असतो, परंतु आज नवीन इतिहास घडतोय का. 2 चेंडूवर 12 धावांची आवश्यकता आहे. अभिषेक मंडेलिया ऑन स्ट्राइक. चला, VN11 आणि डिस्टी पॅकर्स, मी वारंवार तुम्हाला कॉल देतोय, नाणेफेकीसाठी यायचं आहे. आदित्य शेट्टी मला दिसत नाही आहेत. जर अवेलेबल असेल संघ तर लगेच आहे. ते मात्र चांगल्या चेंडूची समाप्ती आणि जवळ विजय मिळवतोय तो म्हणजे मर्कज बॉईज. परंतु अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. एक चेंडू 11 धावा. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि मर्कज बॉईज विजयी ठरतोय पहिल्या सामन्यामध्ये. वेल्डन. यस, VN11 विरुद्ध दृष्टी पॅकर्स. प्लीज विनंती करतोय, नाणेफेकीसाठी यायचं आहे. बेनी सर, प्लीज टॉस साठी यायचं आहे. बघा, जर असे वेळ जर वाया गेली तर नक्कीच आम्हाला मग षटकांमध्ये कपात करावी लागते. शेवटचं ऑप्शन आमच्याकडे तेच राहत आहे. जर जास्तीत जास्त षटकं तुम्हाला खेळायची असतील तर नक्कीच आमच्या कमिटीला थोडंसं सहकार्य करा. चला, VN11 विरुद्ध दृष्टी पॅकर्स. नाणेफेक केली जाईल.